नमस्ते, मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण वन टक्स ब्लाउज बघणार आहे। तर हा जो वन टक्स ब्लाउज आहे ना, तो लेहंग्यातला आहे आणि लेहंग्यावरचे ब्लाउज तर तुम्हाला माहितच असतील। त्याच्यावरती भरपूर वर्क आलेलं असतं, शिवाय त्याचे जे गळे असतात ना, त्याच्या साइडने सुद्धा वर्क आलेलं असतं आणि त्या वर्कमुळे खूप जणांचा प्रॉब्लेम येतो की गळ्याची रुंदी ठेवायची किती आणि उंची किती ठेवायची आणि कसा बसवायचा, कारण आपल्याला त्याला आपल्या साइज मध्ये बनवायचं असतं। पण आज मी तुम्हाला असाच जसं त्यांनी वर्क दिलेला आहे ना, त्याच पद्धतीने त्याला कट करून शिलाई करून दाखवणार आहे। शिवाय हा ब्लाउज वेअर सुद्धा करून दाखवणार आहे। बरेच जण असं म्हणतात की तुम्ही ब्लाउज घातलेले दाखवत नाही, मग त्यामुळे त्याचं फिटिंग कळत नाही। पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझे ब्लाउज कस्टमरचे असतात, त्याच्यामुळे मला ते दाखवता येत नाही, कारण सगळेच ते माझ्या साइजचे असू शकत नाहीत ना। पण हा जो ब्लाउज आहे तो माझाच आहे आणि हा मी तुम्हाला वेअर करून सुद्धा दाखवणार आहे। शिवाय खूप याच्यासाठी कमेंट येत होत्या की लेहंग्यावरचे ब्लाउज कसे स्टिच करायचे असतात। एकतर त्याला भरपूर वर्क असतं, त्याच्यामुळे त्याला प्रिन्सेस कट आपल्याला नाही बनवता येत। कमी वर्क असेल तर आपण बनवू शकतो, पण जास्तीत जास्त हा जो ब्लाउज आहे तो वन टक्स मध्येच केला जातो। आणि वन टक्स बद्दल बऱ्याच जणांचं असं मत आहे की तो चपटा बसतो, पफ व्यवस्थित येत नाही। पण ह्याच्यामध्ये आपण 2 इंचाचा टक्स टाकून खूप छान असा याला पफ सुद्धा आणणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा ब्लाउज कसा वाटला मला सांगायला विसरू नका। चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही, आपण पटकन कटिंगला आणि शिलाईला सुरुवात करूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि काय अडचण आली तर मला विचारा। चला आपण सुरुवात करूयात। तर इथे बघा, लेहंग्यावरती जो ब्लाउज मिळालेला होता तो मी घेतलेला आहे आणि या ब्लाउजसाठी मी अस्तर घेतलेला आहे 1 मीटर। वन टक्स मध्ये आपण याला बनवणार आहोत आणि याच्यावरती बघा असं स्टोननी केलेलं पूर्ण वर्क आलेलं आहे। बॅकला आहे, फ्रंटला आहे आणि स्लीव्जसाठी पण आहे। लॉंग स्लीव्ज मध्ये आपण याला बनवणार आहोत। खूप सोप्या पद्धतीमध्ये पूर्ण कटिंग आणि शिलाई दाखवते। याचा नेक जो आहे तो भरपूर त्यांनी ब्रॉड दिलेला आहे, जसं की बघा याची उंची 6 इंच आहे इथे आणि रुंदी म्हणाल तर टोटल आहे 8 इंच, म्हणजे फोल्ड केल्यानंतर ती 4 इंच होईल। बॅक याचा डीप आहे 11.5 इंचाचा आहे। या नेक प्रमाणेच हा ब्लाउज बनवणार आहोत, कारण बघा भरपूर अशा पद्धतीचे आता ब्लाउज येत आहेत आणि समजत नाहीये कशा पद्धतीने स्टिच करायचे। तर पूर्ण ब्लाउज दाखवते। आता काय करायचं, आपल्याला अस्तर जे आहे ना ते 4 फोल्ड करून घ्यायचं आहे, बॅक आणि फ्रंट एकत्र कटिंग करण्यासाठी। अस्तर ऑलरेडी आपलं एकदा असं फोल्ड केलेलं येतच असतं, त्याला साईडने फक्त या बाजूकडे असं फोल्ड करून घ्यायचं। फोल्ड किती करायचं सांगते बघा, आपल्या छातीच्या साईजनुसार फोल्ड करायचं असतं। तर छातीचा चौथा भाग 9.5 इंच आहे, 38 साईजसाठी आपण हा ब्लाउज बनवतो आणि अर्धा इंचाचं लूजिंग ठेवायचं। तर 9.5 प्लस अर्धा 10 झाले। 10 मध्ये आपल्याला इथे 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन पण ठेवायचं आहे। त्या पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेऊयात। तर बघा इथे मी अस्तर जे आहे तसं फोल्ड करून घेतलं। याला आपण टक्स टाकणार आहे 2 इंचाचा, परफेक्ट पफ येतो 2 इंचमध्ये। अशा पद्धतीने मी अस्तरला फोल्ड करून घेतलं। संपूर्ण कटिंग बघा, काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा। तर बघा जेवढं अस्तर हवं आहे तेवढं मी फोल्ड करून इथे याला कट करून घेत आहे अगोदर। आता याच्यावरती आपण मापं टाकूयात। वन टक्स ब्लाउज खूप सोपा आहे बनवायला आणि एकदम कमी वेळेमध्ये तयार होतो आणि शिवाय फिटिंगला सुद्धा खूपच छान बसतो। बघा मी म्हटलं होतं ना, याची जी गळा रुंदी आहे ना ती आहे 8 इंच। अशा पद्धतीने 8 इंचाचा एवढा ब्रॉडनेस आहे आणि फोल्ड करून म्हणाल तर मग त्याचं 8चं निम्म होतं 4 इंच। एवढ्या रुंदीवरती आपण हा डीप नेक बनवणार आहोत आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, काही शंका असतील तर मला विचारा। तर याच्यासाठी मी शोल्डर ठेवणार आहे मग 6.5 इंच आणि इथे बघा उंचीचं माप दाखवते 14.5 इंच उंचीचा हा मी ब्लाउज तयार करते, म्हणजे मला मार्किंग करावं लागेल 15.5 इंचावरती। 1 इंच एक्स्ट्रा ठेवायचं। तुमचा ब्लाउज किती उंचीचा तयार हवा आहे बघा आणि त्यामध्ये 1 इंच जास्त ठेवा। म्हणजे आता मी 15.5 वर मार्क केलं, तयार झाल्यानंतर ब्लाउज माझा 14.5चा तयार होईल। इथे मी लाईन मार्क करून घेतली आणि याला कट पण करून घेते। शोल्डर आपण याचे घेतलेले आहेत 6.5 इंच आणि मुंडा उंची ठेवणार आहे मी याच्यासाठी 7 इंच। बघा मुंड्याचा जो राऊंड आहे ना तो 18 इंच आहे, म्हणून मी 7 इंचावर त्याला उंची घेतलेली आहे। इथे मात्र अर्धा इंच आतल्या बाजूकडे मार्किंग करून ही लाईन जोडायची आहे, म्हणजे क्रॉस फ्रंट म्हणतात याला। आणि कोपऱ्यातून 1.5 इंचावरती आपण याला अशा पद्धतीने मार्क करणार आहोत। मुंड्याचा आकार द्यायचा आहे। इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लूजिंग म्हणजे 10 आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं
या इथे कमरेचा चौथा भाग आहे 8 इंच, 32 कंबर आहे. 1 इंच आपल्याला टक्स रुंदी घ्यायची आहे बॅकसाठी आणि 1.5 इंचाचं स्टिचिंग मार्जिन. आता हे आपलं बॅकसाठी हे मार्किंग झालं, पण फ्रंटसाठी आपल्याला टक्स रुंदी घ्यायची. तर कमरेमध्ये पुन्हा मी 2 इंचावरती एक मार्किंग केला आणि ही लाईन अशा पद्धतीने वरती जॉईंट करून घेतलेली आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे सगळ्यात अगोदर याला कट करून घ्यायचं आहे बघा. अजिबात या ब्लाऊजला ना पाठीमागे कुठेही फुगा आला नाही, शोल्डर त्याचे गळाले नाहीत किंवा लूज पडले नाहीत. एकदम छान फिटिंगमध्ये ब्लाऊज बसला. मी तुम्हाला शेवटी दाखवेन कशा पद्धतीने याचं फिटिंग आलेलं आहे ते. तर बघा अशा पद्धतीने याला मी इथे कट करून घेतलं. आता बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्र आहे, मग आपल्याला सेपरेट करावं लागेल याला अगोदर कट करून. शोल्डरमध्ये अस्तर फोल्ड आहे, तर हे कट करून मी याला सेपरेट करते. सेपरेट केल्यानंतर काय करायचं बघा, सगळ्यात अगोदर हे महत्त्वाचं काम आहे. जे साईडला आपण 2 इंच वाढवून घेतलेलं होतं फ्रंटसाठी, ते बॅकमधून कटिंग करायचं आहे, नाहीतर ते चुकून तसंच राहू शकतं गडबडीमध्ये. तर बघा इथे आपण आता फ्रंटचं काय करायचं आहे बघूयात. दोन्ही जे गळे आहेत ना ते आपण स्टिचिंग करतानाच बघणार आहोत. तर इथे मी फ्रंटचा जो अस्तर होता तो घेतला, याला सेंटर लाईन मार्क करून घेतली आणि त्याला फक्त आपण टक्स टाकणार आहोत, त्याच्यामुळे तिथे आपल्याला मार्किंग वगैरे करायची काही गरज नाही आहे. हा आहे बॅकचा अस्तर, याला पण मी सेंटर लाईन मार्क केली, कारण या दोन्हीचे जे गळे आहेत ना ते आपण पलटी करून बनवणार आहेत, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा कटिंग करण्याची गळ्याची काहीच गरज नाही आहे. आता इथे बाहीचं कटिंग करून घेऊयात. त्याच्यासाठी आपल्याला 10.5ची घडी टाकायची आहे बघा. छातीचा चौथा भाग लुझिंग सहित आपण 10 इंच घेतलेला होता ना, तर त्याच्यापेक्षा आणखीन अर्धा इंच जास्त घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट बाही बसली जाते. तर इथे मी 10.5ची घडी टाकून घेते. बऱ्याच जणांना हाच प्रॉब्लेम येतो की बाहीला घडी किती टाकायची समजत नाही आणि ती कमी पडते. कमी पडल्यानंतर बरेच प्रॉब्लेम येतात. तर तसं नको व्हायला म्हणून मी अर्धा इंच जास्त टाकते छातीच्या चौथ्या भागापेक्षा. जेवढा आपण टाकला चौथा भाग लुझिंग सहित सांगते, त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यायचं. मग तुमचं किती पण असू देत, प्रत्येक साईजसाठी हीच पद्धत राहील आपली. आणि बघा याची बाहीला जो आपण उतार देतो ना तो 3.5 इंचावरती द्यायचा आहे. लॉंग बाही बनवत आहे मी 10.5ची आणि त्याच्यासाठी 11.5 इंचावरती मार्किंग करायचं. 1 इंच आपण मार्जिन ठेवत असतो पूर्ण उंचीमध्ये. इथे बघा सरळ लाईन मार्क करून घेतली आहे मी. आता इथे राऊंड टाकायचा आहे बाहीचा जो काही असेल तो. तर माझा आहे 6 इंच, म्हणजे अर्धा भाग 6 आहे, टोटल 12 आहे आणि 1.5 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे. पुढचा कट करायचा नाही आत्ताच, मी पुढे सांगते तुम्हाला. ही लाईन अशी खाली जोडून घेतली आहे मी. केलेल्या मार्किंगप्रमाणे बाहीला कट करून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. प्रत्येक साईजसाठी तुम्ही या पद्धतीने बाही जी आहे ना ती कट करू शकता. बघा अस्तरचं आपलं आता कटिंग झालेलं आहे. आता आपण मेन कपड्यावरती सगळे पार्ट ठेवून कट करूयात. तर याचं कटिंग मी तुम्हाला नाही दाखवत, जे डिझाईन आलेलं आहे त्याप्रमाणे मी पार्ट काढून घेते बॅकचा फ्रंटचा. बघा अशा पद्धतीने फ्रंटसाठी इथे आलेला आहे. तर याच्यावरती मी सेंटर लाईन मार्क करून घेत आहे सरळ बाजूकडे. तुम्हाला पण अशा पद्धतीने ब्लाऊज पीस आला असेल तर याच पद्धतीने स्टिच करा. एकदम सोपी पद्धत आहे ही. आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. सरळ बाजूकडे अस्तर ठेवलं आहे, शिवाय सेंटर लाईन जी मार्क केली ना आपण ती मॅच करून ठेवलेली आहे. आणि गळारुंदी तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं 4 इंच आहे, मी तेवढीच बनवणार आहे. आणि जे आकार जो त्यांनी दिलेला आहे स्टोन वर्क करून, त्या आकाराच्या साईजनेच इथे मी किंवा त्याप्रमाणेच शिलाई करून घेणार आहे. अगदी त्या वर्कला चिटकून शिलाई करायची. तर बघा इथे अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलं. कट केल्यानंतर याच्यावर सगळीकडे हे कट द्यायचे आहेत आणि मग हे जे अस्तर आहे ते आतमध्ये फोल्ड करून सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट करून काढायचा आहे. तर मला बघा साईडला मेन कपडा जो आहे तो कमी पडला आहे, पण मी त्याला वरून जॉईंट देऊन घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा डीप नेक आणि शिवाय गळारुंदी 4 इंच, मग हा ब्लाऊज कसा बसेल? शोल्डर पण आपण 6.5 इंच ठेवलेले आहेत. तर बघा शेवटी तुम्हाला समजेल हा ब्लाऊज कसा बसणार आहे ते. तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, जे प्रोफेशनल टेलर असतात ना
त्यांची गळा रुंदी जी आहे ना ती याच पद्धतीने असते, म्हणून तर आपल्याला ब्लाऊजवरती वर्क करून अशा पद्धतीने मोठे मोठे गळे दिलेले असतात. पण आपल्या इथे असा समज आहे की गळा रुंदी जास्त झाली की शोल्डर उतरतात, पण असं काही नाही. मी तुम्हाला हा ब्लाऊज मी वेअर केलेला दाखवणार आहे, त्यावरून नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज मला हा किती फिटिंगला छान बसला ते. बघा इथे मी सगळीकडे शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचं जे काही साईडला कापड आहे ते कट करणार, आणि मला बघा साईडला दोन्ही बाजूकडे थोडं कमी पडलेलं आहे, मी तिथे तो जॉईंट देऊन घेते. जॉईंट मी यामध्ये काही दाखवलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे जॉईंट देऊन घेऊ शकता. बऱ्याच या अगोदर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण बॅकसुद्धा तयार करणार आहे. बॅक हुकमध्ये आपण हा ब्लाऊज बनवतोय. हा आहे फ्रंट. तर बघा याला सेंटर काढायचं आहे. आता फोल्ड करून मी जॉईंट देऊन घेतले दोन्हीकडे, साईडला जिथे कापड कमी पडलेलं होतं तिथं. आता फोल्ड करून सेंटर काढला. आता दोन्ही सेंटरच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, 4-4 इंचावरती मार्किंग करायचं. आता जिथे 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे तो पॉईंट असा फोल्ड करायचा, आणि याच्यावरतीच आपल्याला टक्स रुंदी घ्यायची आहे 1 इंच. बघा मी इथे 1.25 इंच घेतली, थोडीशी वाढवलेली आहे, पण तुम्ही 1 इंच घेऊ शकता जर जास्त पफ नको असेल तर. अशा पद्धतीने इथे मी याला 1.25 इंचावरती मार्किंग करून टक्स रुंदी घेतली. सेम इकडे पण तीच पद्धत, 1.25 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि उंची 4 इंच ठेवायची. बघा 4 ते 4.5 इंच आपण याला ठेवू शकतो दोन्ही बाजूकडे, आणि डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आता याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे, आणि इकडे अर्धा इंच क्रॉस कटिंग करून घ्यायचं. बघा तिरका खूप हा भाग दिसतोय, तर थोडंसं कमी होतं याच्यामुळे, म्हणून ते कटिंग करायचं आहे. आणि अगदी परफेक्ट पफ येतो या ब्लाऊजचा. 1 टक्स म्हणजे सगळ्यांना वाटतं की ब्लाऊज व्यवस्थित नाही बसणार, चपटा बसेल, तर तसं काहीच होत नाही. 2 इंचाचा आपण यामध्ये टक्स टाकलेला आहे, त्यामुळे परफेक्ट पफ येतो. आणि जे लेहंग्यावरती ब्लाऊज येतात ना ते अशाच पद्धतीने येत असतात वर्क केलेले, तर त्याला आपण जास्त प्रिन्सेस कट वगैरे असं नाही बनवू शकत. 1 टक्स बनवायचे, साधे सिंपल खूप छान दिसतात. बघा कंबरपट्टी लावून घेतली मी अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन, वरून एक दाब शिलाई दिली. आता ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे, आणि याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची. एकदम छान फिनिशिंगमध्ये कमी वेळेमध्ये तयार होणारा ब्लाऊज आहे, परफेक्ट फिटिंगला बसतो. तुमच्यासाठी पण अशाच पद्धतीने लेहंग्यावरती ब्लाऊज पीस आला असेल तर तुम्ही कशा पद्धतीने स्टिच केला मला नक्की सांगा. 38 साईजसाठी मी हा ब्लाऊज स्टिच करते आहे. बघा कंबरपट्टी याला लावून झाली, आणि ब्लाऊज कंप्लीट झाल्यानंतर याला कमरेवरती हात शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित मी याला कटिंग करून दोरे वगैरे एक्स्ट्राचं जे काही होतं ते याला छान फिनिशिंगमध्ये करून साईडला ठेवलं. आता हे बॅकसाठी निघालेला पार्ट होता, त्याच्यावरती बॅक अस्तर ठेवायचं आहे. शिवाय सेंटर लाईनसुद्धा एकदम परफेक्टली मॅच करायची आहे आपल्याला. दोन्ही बाजूकडे सेम गळा रुंदी राहिली पाहिजे. तर बघा इथे मी पुन्हा एकदा मोजून बघत आहे व्यवस्थित मार्किंग झाले का. तर थोडंसं इथे तिरकं गेलं तर मी याला लाईनमध्ये करून घेते. आता बघा गळ्याचा भरपूर ब्रॉड आहे, आणि त्या डिझाईनप्रमाणेच मी याला बनवणार आहे. तर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून ठेवायची. सेम जसा आपण फ्रंटचा गळा बनवला ना त्याच पद्धतीने बॅकचा सुद्धा बनवायचा आहे. कारण त्यांनी जे गळ्याच्या बाजूने वर्क दिलेलं आहे ते मला पूर्ण ठेवायचं आहे. शिवाय आतल्या बाजूकडे मला प्लेन कपडा नको होता, म्हणून मी या पद्धतीने हा ब्लाऊज बनवते आहे. तुमची पण अशीच हेवी साईज असेल 38, 40, 36 या 3 साईजसाठी तर तुम्ही 4 इंच गळा रुंदी ठेवून हा ब्लाऊज नक्की बनवू शकाल. पुढचा गळा फक्त 6 इंच उंचीपेक्षा जास्त तयार नाही करायचा, नाहीतर ते खूप जास्त डीप होईल. याचा जो पुढचा गळा झाला ना तयार झाल्यानंतर हा बोट नेक टाईप दिसत होता, त्यामुळे ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला बसला. आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, आतला भाग याचा कट करून घ्यायचा आहे. शिलाई झाल्यानंतर पूर्ण गळ्यावरती कट द्यायचे,
आणि मग याला आतमध्ये फोल्ड करून अस्तर मेन कपड्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। कट देणं खूप गरजेचं आहे। कट नाही दिले तर आपला गळा आहे तो छान फिनिशिंगमध्ये बनणार नाही। आता मी याला काय करते, या बाजूकडे अस्तर करून वरून एक दाब शिलाई देऊन घेते, म्हणजे अस्तर कापड जे आहे ना ते हलणार नाही आपलं। सेम असंच फ्रंटला पण करायला पाहिजे होतं, पण गडबडीमध्ये मी ते नाही केलं, पण बॅकसाठी ते करून घेते। कारण वरून याला शिलाई देता येणार नाही, याचे जे स्टोन आहेत ना ते भरपूर हार्ड आहेत, त्यामुळे वरून शिलाई देता येणार नाही आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या लेहंग्यावरती जे ब्लाऊज येतात ना ते कशा पद्धतीने स्टिच करायचे, किंवा आता सध्या मार्केटमध्ये असे वर्क असलेले ब्लाऊज साडीवर सुद्धा येत आहेत आणि त्याचे जे गळे असतात ना ते असे खूप मोठे मोठे येतात आणि तिथे ब्लाऊज कसा बनवायचा ते समजत नाही। आपल्याप्रमाणे जर बनवलं तर डिझाईनचा पूर्ण पॅटर्नच खराब होऊन जातो, तर तो प्रॉब्लेम खूप जणांना येतो, म्हणून म्हटलं चला हा एक ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करावा। तर या पद्धतीने बघा मी एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते आधी कट करून घेते। यातला जो ब्लाऊज पीस आहे तो भरपूर मोठा आलेला होता, फक्त फ्रंटची साईड जी होती ना ती जरा कमी होती, त्यामुळे मला त्याला जॉईंट द्यावा लागला, पण बॅकसाठी व्यवस्थित कपडा पुरलेला आहे। आपण याला बॅक हुकमध्ये बनवतोय, त्यासाठी मी याला मधून कट करून घेणार आहे। याचे दोन भाग झाले। आपण याला सगळ्यात अगोदर टक्स टाकून घेऊयात, 4 इंच उंची आणि अर्धा इंच रुंदी या साईजप्रमाणे। बरोबर अगदी टोकाला टोक येईपर्यंत मी याला फोल्ड करून घेतलेला आहे, जेणेकरून दोन्ही टक्स सेम साईजवरती येतील। इकडे पण याच पद्धतीने दोन्ही टक शिलाई झाल्यानंतर आपण याला हुकाई पट्टी लावून घेऊयात। तर हुक आणि आईपट्टीसाठी मी अस्तरचा कपडा आणि मेन कपडा वापरते। तर बघा इथे जे गळ्यातून कट करून निघालेला कपडा होता मी तोच घेतला। सगळ्यात अगोदर इथे हुकपट्टी लावून घेते। वरच्या बाजूला आपल्याला पट्टी फोल्ड करून ठेवायची आहे आणि फक्त पाव इंचाची फक्त इथे मार्जिन घेऊन आपल्याला ही पट्टी जॉईंट करायची। इथे मार्जिन अर्धा इंच घ्यायचं नाही आहे, वरून पट्टी फोल्ड असायला पाहिजे। बघा गळा आपला तयार आहे आणि इथे पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून वरून एक अर्धा इंचाची शिलाई देऊन घ्यायची। इथे मेन कपडाच मी वापरलेला आहे हुकपट्टीसाठी, पण तुम्ही इथे अस्तरचा कपडा पण वापरू शकता, पण आईपट्टीसाठी फिक्स मेन कपडाच वापरायचा जो ब्लाऊज पीसचा असेल तो। आता इकडे आपण आईपट्टी बनवूयात। आईपट्टी मी उलट्या बाजूकडून लावते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करत असते, कारण या ब्लाऊजचे आई जे असतात ना जे आपण हुक लावण्यासाठी करतो ते मी मशीनवर करते। पण समजा तुम्ही दोऱ्याने विणलेले करत असाल आय, तर तुम्हाला ही पट्टी सरळ बाजूकडे फोल्ड करण्याची काहीही गरज नाही आहे, तुम्ही आतल्या बाजूकडेच ती पट्टी फोल्ड करू शकता। आता सध्या बऱ्यापैकी सगळ्या टेलर ज्या आहेत ना, आमच्या भागामध्ये तरी सांगते, जे दोऱ्याने विणलेले आय असतात ना तेच बनवत आहेत, कारण अशा पद्धतीचे आय केल्यामुळे ब्लाऊज लवकर फाटण्याची शक्यता असते किंवा कपडा खराब होत आहे त्यामुळे। तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तुम्हाला कशा पद्धतीने ते आय केले जातात। दोन्ही हुकाई पट्टी आपली लावून झालेली आहे। एकदा याची उंची बरोबर करून घ्यायची आणि मग याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा व्यवस्थित आपल्याला चेक केल्यानंतरच खाली पट्टी लावायची आहे, जेणेकरून उंची आपली कमी जास्त नको व्हायला। अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे। टोटल आपण 1 इंच उंचीमध्ये मार्जिन ठेवलेलं आहे, जे कंबरपट्टीला अर्धा इंच जातं आणि वरती शोल्डर जॉईंट करण्यामध्ये अर्धा इंचाचं अस्तर जातं। अशा पद्धतीने बघा पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून एक किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे। जास्त वर्क हवं असेल तर तुम्ही याला लेस वगैरे लावून आणखी डिझाईन करू शकता, पण याच्यासाठी मला काही गरज वाटली नाही, कारण ऑलरेडी भरपूर वर्क होतं आणि हा ब्लाऊज घातल्यानंतर एवढा छान फिटिंगला बसला। तर ते मी तुम्हाला शेवटी दाखवेनच कशा पद्धतीने बसलेला आहे। जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मी दाखवते। काही बरेच ब्लाऊज सगळेच कस्टमरचे असतात, त्याच्यामुळे मला फिटिंग वगैरे काही दाखवता येत नाही। अशा पद्धतीने बघा आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे।
पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला यामध्ये दाखवलेला आहे. त्यातून पण काही राहिलं असेल नसेल समजलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. याला भरपूर स्टोन होते त्यामुळे शिलाई करण्यासाठी बराच वेळ गेला. बघा असे हार्ड स्टोन आले तर आपल्याला फास्ट शिलाई करता येतच नाही. आता आपण याचे शोल्डर जॉईंट करून घेऊयात. सगळ्यात जास्त कमी वेळेमध्ये तयार होणारा ब्लाऊज म्हणजे वन टक्स ब्लाऊज. कटिंगलाही वेळ लागत नाही आणि स्टिचिंगलाही वेळ लागत नाही आणि फिटिंगला खूप सुंदर बसतो. तुम्ही ट्राय केला असेल तर मला नक्की सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला तो आणि कसा बसला तो. बघा दोन्ही बाजूकडे अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आणि डबल शिलाई द्यायची कधीही. त्यानंतर शोल्डर पट्ट्या दोन्ही सेम करायच्या, म्हणजे त्याची जी साईज आहे ती दोन्हीची सेम असायला हवी. कमी जास्त होऊ शकते म्हणून मोजून बघायचं टेपने सेम आहे का. आणि बघा इकडे मुंड्याच्या बाजूकडे आपल्याला वरतीसुद्धा चेक करावं लागतं बाही जॉईंट करण्याच्या अगोदर. हा जो भाग आहे ना तो पण आपला असा कमी जास्त झालेला असतो, तर ते चेक न करता बाही आपण जॉईंट केली तर आपलं बाहीतलं फिटिंग पूर्णपणे खराब होतं. म्हणजे जे जॉईंट असतात जे समोरासमोर आले पाहिजेत ना ते येत नाहीत, ते खालीवर होतात, कारण आपला तिथला कपडाच खालीवर झालेला आहे. म्हणून सगळं स्टेप बाय स्टेप चेक करत आपण जे पार्ट आहेत ना ते बनवत जायचं. त्यामुळे आपला ब्लाऊज अगदी परफेक्ट तयार होतो. इथं बाहीसाठी मी कपडा कट करून घेते. खरं तर यांनी जी डिझाईन दिलेली आहे ना ती शॉर्ट स्लीव्जसाठी आहे, पण मी याला लॉंगमध्ये बनवलेलं आहे आणि लुक याचा छान आला. मला अगोदर वाटलं होतं पूर्ण वर्क नाही आहे कसा दिसेल, पण छान दिसला, कारण लेहंग्यावरती बऱ्यापैकी लॉंग ब्लाऊज अगदी छान दिसत आहे. डीप नेक जर गळा असेल ना स्लीव्ज लॉंग करायची अगदी परफेक्ट ब्लाऊज दिसतात. बघा अशा पद्धतीने मी एक बाही दाखवते करून. काय केलं मी मेन कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. मेन कपडा सरळ आहे त्याच्यावरच अस्तर ठेवलं आहे. खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई देऊन घेते आणि खाली जे वर्कची त्यांनी लाईन दिलेली आहे ना ती कवर करत मी शिलाई केली, जेणेकरून ते वर्क पण व्यवस्थित बाहीवरती येईल. बघा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे, कुठलीही डिझाईन कटिंगमध्ये जाणार नाही, सगळं वर्क आपल्याला घेता येईल आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे कशा पद्धतीने ॲडजस्ट करून ब्लाऊज स्टिच करायचं ते. आता या बाहीला सुद्धा मला ना दोन्ही बाजूकडे थोडा थोडा मेन कपडा कमी पडला, कारण तेवढी त्याची साईज नव्हती. तर काही हरकत नाही, मी याला वरून जॉईंट देणार आहे. तुम्हाला वरून जॉईंट देता येत नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही अगोदरच मेन कपड्याला एक एक जॉईंट देऊन घ्या दोन्ही बाजूकडे आणि मग तुम्ही अस्तर जॉईंट करून स्लीव्ज तयार करू शकता. पण मला हे सोपं वाटतं जास्त, म्हणून मी अशा पद्धतीने जॉईंट देते. बघा मी एक दाखवला आहे तुम्हाला हा जॉईंट कसा द्यायचा असतो, तो एकदम सोपा आहे. जेवढा कपडा कमी पडला ना तेवढाच जॉईंट द्यावा लागतो इथे. दोन्ही बाही माझ्या तयार झाल्या. दोन्हीला एकत्र ठेवायचं, दोन्हीची सरळ बाजू आत ठेवायची आहे. त्याच्यानंतर याचा पुढचा मुंढा कट करायचा, उंची चेक करायची सेम आहे का, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा बाही तयार केल्यानंतर सेम उंची राहत नसते, ती कमी जास्त होते, म्हणून एकत्र ठेवून त्याला कट करायचं. पुढच्या मुंड्याचं मार्किंग करायचं, सेंटर लाईन मार्किंग करायचं, जेणेकरून बाही जोडताना आपली गडबड नको व्हायला. आणि फिटिंगच्या बाजूकडे दोन्ही पॉईंट सेम आहेत का हे पण बघायचं. बघा इथे खालीवर झालेला आहे आणि बराच फरक पडला आहे, तर ते पण नको आहे, तिथला भाग सेम असायला पाहिजे. आता दोन्ही बाही एकत्र ठेवून मी पुन्हा एकदा चेक केलं सगळं सेम आहे का, तर आहे, काही हरकत नाही. आता आपण बाहीची जॉईंट करूया सेंटरपासून. आता ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घेतला. ब्लाऊजला स्लीव्ज जोडताना मुंडा चेक करायचा आहे. स्लीव्जचा जो मुंडा आहे तो बरोबर पुढच्या भागावर आलेला आहे का, आणि मगच जॉईंट करायचं, नाहीतर बाही मग आपली उलटी लागली जाते. आणि तसं जर व्हायला नको असेल तर चेक करतच ब्लाऊज कंप्लीट करायचा. त्यामुळे ब्लाऊज आपला अजिबात चुकत नाही आणि स्टिचिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही मनस्ताप पण होत नाही. बरेच प्रॉब्लेम असे असतात की ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर समजतं की आपलं काय चुकलं, कारण आपण गडबडीमध्ये तो ब्लाऊज कंप्लीट केलेला असतो आणि त्या गडबडीमुळे आपला डबल वेळ जातो. असं जर नको व्हायला वाटत असेल ना तुम्हाला, सगळे पार्ट स्टेप बाय स्टेप तयार करत जावा, ब्लाऊज अगदी परफेक्ट होईल. बघा मी याला डबल शिलाई देऊन घेतली आणि बाही अगदी व्यवस्थित बसलेली आहे. अर्धा इंच थोडीशी कमी होत नाही, थोडी जास्त होते. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते. जे मी ते करत असते, जे मला प्रॉब्लेम आले किंवा जे मी चेंजेस केले हे मी सगळं सांगत असते. त्यामुळे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ब्लाऊज स्टिच करताना. आता इथे दुसरी बाही पण आपण जॉईंट करून घेऊयात. पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला हा फिटिंग करून दाखवणार आहे.
व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे डबल शिलाई करायची। बाही जोडताना अजिबात ओढाताण करायची नाही, व्यवस्थितरित्या आपल्याला ही बाही जोडायची आहे। त्यानंतर मग आपण ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचे ते बघूयात। तर याला पाठीमागे ना मी नॉट आणि लटकन बनवणार आहे, तर ते मी यामध्ये नाही दाखवत, तुम्ही एक्स्ट्रा बनवून घेऊ शकता। तर व्यवस्थित बाही जोडायची, अजिबात ओढाताण करायची नाही आहे। बाही एकदम व्यवस्थित बसली जाते जर या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर। आणि ओढून ताणून जर बसवलात, जास्त होते म्हणून जर तुम्ही जो कपडा कमी पडलेला ओढून ताणून बसवत असाल ना, तर त्याच्यावरती खूप बारीक बारीक अशा चून पडतात आणि ते ब्लाऊजचं फिनिशिंग खराब दिसतं। तर तो प्रकार आपल्याला करायचा नाही आहे। थोडी अर्धा इंच जास्त झाली, क्रॉसमध्ये कटिंग करून टाकायची, काही त्याने प्रॉब्लेम येत नाही। आता बघा इथे आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्टच्या कमरेचा सेंटर काढायचा आहे, असं फोल्ड करून काढायचा म्हणजे एकदम व्यवस्थित निघतो। आणि याच्यावरती आपल्याला ब्लाऊज अगोदर सरळ बाजूकडून जोडून घ्यायचं आहे। जोडताना कमरेतले जे पॉईंट असतात ना ते असे मिळवून ठेवायचे। बघा हुकपट्टी असेल तर त्या सेंटरच्या पॉईंटवर ठेवून ना इकडे साईडला ब्लाऊज जोडून घ्यायचा आहे। कमरेमध्ये जेवढं जास्त कापड होईल ते आपण क्रॉसमध्ये कटिंग करून काढायचं। छातीतले जे पॉईंट आहेत ते अगदी व्यवस्थित जोडायचे, तिथे आपल्याला कटिंग काहीही करायचं नाही आहे। कमरेतला पार्ट आपला थोडा जास्त होत असतो पुढच्या भागाचा, तर तो आपण कटिंग करून काढायचा। इकडे पण तसंच करायचं आहे। इथे बघा बाहीपासून सुरुवात केली, मुंड्यातले जॉईंट वगैरे अगदी व्यवस्थित बघायचं जिथल्या तिथं आले का। आणि इकडे जी आयपट्टी आहे ना आपली, ती पॉईंटच्या पुढे ठेवून मग आपल्याला जोडून साईडने एक्स्ट्राचा पार्ट जो असेल तो कट करून काढायचा आहे। इकडे पण बघा असंच। आता काय करायचं, ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा, दोन्ही बाजूकडे एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर मग ब्लाऊजचं फिटिंग करायचं। शिलाई देताना ही व्यवस्थित कट टू कट आपण पार्ट ठेवला आहे का बघायचं, कारण काय होतं, हा ब्लाऊज आपण उलटा करून असं फिटिंग करतो आहे, म्हणजे कसं सरळ बाजूकडून शिलाई करून मग उलटा केला, त्यात हा जो कपडा आहे तो भरपूर जाड आहे, त्यामुळे आतमध्ये कपडा फोल्ड राहू शकतो आणि त्यामुळे मग आपलं मार्जिन पण कमी येतं। असं नको व्हायला म्हणून व्यवस्थित कट टू कट असं हाताने खेचून बाहेर काढायचा कपडा आणि मग शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा हाताने व्यवस्थित मी कशा पद्धतीने कापड सरळ करते, नाहीतर जर नाही केलं ना त्याच्यावर चून पडतात, कुठेतरी त्याला मोठी अशी हे येते, तसं नको व्हायला असेल तर हाताने व्यवस्थित आपल्याला कपड्यावरून आपला हात फिरलाच पाहिजे। सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे फ्रंटवरती आणि छातीचा चौथा भाग टाकायचा। 9.5 इंच होता 38चा, मी 9.5 टाकला। कमरेचा चौथा भाग होता 8 इंच, 32 कंबर होती आणि 12 इंच बाहीचा घेर होता, त्याचा निम्मा भाग 6। असे मी तीनही पॉईंट टाकले। तिन्ही पॉईंट बघा पट्टीने इथे मी जोडून घेतले आणि इथे आता मी जॉईंट करून घेते। आता याच्या साईडला आणखीन एक्स्ट्रा 3 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला फिटिंगच्या। इकडे पण सेम तसंच करायचं। बघा सेंटर आपला थोडासा इकडे तिकडे होऊ शकतो तिरका, तर व्यवस्थित आलाय का बघून मगच आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहेत। बाहीचा राऊंड 6, छातीचा चौथा भाग 9.5 आणि कमरेचा चौथा भाग होता 8 इंच। हे तीनही माप टाकल्यानंतर आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे। आता हे जे माप आहे ते परफेक्ट माझं आहे, त्यामुळे मला माहिती आहे किती लूजिंग किती फिटिंग पाहिजे, म्हणून मी त्या पद्धतीने टाकलं। पण तुम्ही पहिल्यांदाच कस्टमरचा जर ब्लाऊज बनवून देत असाल त्यावेळी मात्र चौथ्या भागाचं फिटिंग करू नका, लूजिंग जे ठेवलेलं आहे ना त्या मापाने फिटिंग करा। म्हणजे कसं 9.5चं आपण 10 ठेवलेलं होतं, त्या मापाने तुम्ही फिटिंग करू शकता आणि लूज वाटला तर नंतर आणखीन एक शिलाई देऊन घेऊ शकतो। आता बघा हा ब्लाऊज मी वेअर केलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल शोल्डर अजिबात त्याचे गळत नाही आहेत, एकदम परफेक्ट फिटिंगला बसलेला आहे। तर तुम्हाला आजचा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।